नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सरासरी हा घटक आणि त्यातील महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत. परीक्षेतील येणारे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओतून आपण अभ्यासणार आहोत. तर पहा, सर्वप्रथम पाहूया सरासरी म्हणजे काय. तर सरासरीचा गणितीय अर्थ जर घेतला तर गणितीय भाषेमध्ये गणितातील अर्थ असा आहे की माहिती संचाचा मध्य म्हणजे सरासरी. अपेक्षित मध्य असा आहे सरासरीचा अर्थ. तर या ठिकाणी दिलेला आहे. पहा, सरासरीचा गणितातील अर्थ एखाद्या माहिती संचाचा मध्य अथवा अपेक्षित मध्य आहे. तर सरासरी बरोबर सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. तर सोप्याकडून अवघडाकडे उदाहरणं पाहूया. सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी सोपं उदाहरण घेऊया आणि नंतर आपण या ठिकाणी काठिण्य पातळी वाढवूया. पहा, सर्वप्रथम दिलेल्या संख्या आहेत आणि त्यांची जर सरासरी काढायची असेल तर वेगवेगळी सूत्र आहे. तर सर्वप्रथम या सूत्राचा आपल्याला वापर करायचा आहे. तर पहा, दिलेल्या संख्या आहेत त्या संख्यांची बेरीज करायची भागिले एकूण ज्या संख्या आहेत त्यांना त्या दिलेल्या संख्येच्या बेरजेला भाग घालायचा आहे, म्हणजे आपली सरासरी निघेल. पहा, दिलेल्या संख्या आहेत 12 प्लस 5 प्लस 73. तर या संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या आहेत 3. तर पहा, बेरीज किती येते. तर दिलेल्या संख्यांची बेरीज जर पाहिली तर 12 आणि 5 17, 17 आणि 73 90. तर दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज 90 आहे आणि संख्या आहेत 3. तर त्यांची सरासरी पहा, 3 1 3, 3 त्रिक 9, 0 ला 0, म्हणजे आपली सरासरी येईल 30. तर अशा पद्धतीने आपल्याला ही सरासरी सोप्या पद्धतीने काढता येतील. आता पुढील गणित पाहूया. पहा, दुसरं गणित 18, 15, 27, 23 व 17 या संख्यांची सरासरी किती. तर सूत्र तेच, दिलेल्या संख्यांची सरासरी काढायची असेल तर दिलेल्या अंकांची बेरीज करायची, दिलेल्या संख्यांची बेरीज करायची आणि भागिले एकूण संख्या किती आहेत. तर संख्या आहेत पहा, 1 2 3 4 आणि 5. या 5 संख्या आहेत. या 5 संख्येची बेरीज करायची. 18 प्लस 15 प्लस 27 प्लस 23 प्लस 17. तर बेरीज पहा किती आहे. तर 23 आणि 17 40. त्यानंतर पहा 40 आणि 27 67 आणि 15 82 82 आणि 18. तर 100 संख्यांची बेरीज येईल. संख्या आहेत 5. तर पहा, 5 1 5, 5 2 10, 0 ला 0, म्हणजे या संख्यांची सरासरी किती येईल. तर 20 सरासरी येईल. अशा पद्धतीने आपल्याला सरासरी काढता येईल. तर पहा, पुढील प्रश्न. तर संख्या दिलेल्या आहेत 17, 14, 9, 17, 33 व 32 या संख्यांची सरासरी किती. तर संख्या पहा, 1 2 3 4 5 आणि 6 संख्या आहेत. बेरीज पाहूया. 17 प्लस 14 प्लस 19 प्लस 17 प्लस
33 प्लस 32 पहा. तर तुम्ही एवढी बेरीज तुम्ही जमणार नसेल तर काय करा, एकक स्थानाच्या अगोदर बेरीज करा. पहा 7 आणि 4 11, 11 आणि 9 20, 20 आणि 7 27, 27 आणि 3 30 आणि 2 32, 32ला 2 हा 4 3, 3 आणि 1 4, 4 आणि 1 5, 5 आणि 1 6, 6 आणि 1 7, 7 आणि 3 10, 10 आणि 3 13, जे या संख्येची बेरीज झाली 32, 132. सर्व संख्येची बेरीज झाली 132 भागिले 6. तर पहा 6 1 6, 6 2 12, 1 उरला 6 2 12. तर या संख्यांची सरासरी येईल या ठिकाणी 22 आपली सरासरी. तर अशा पद्धतीने हे गणित आपल्याला सोडवता येतील. पाहूया आता दुसरा नमुना. पहा आपल्यासमोर दिसतोय, पहिल्या 10 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती. आता पहिल्या 10 नैसर्गिक संख्येची सरासरी, तर आपल्याला 10 नैसर्गिक संख्येची सरासरी विचारले म्हणजे 1 पासून 10 पर्यंतच्या सर्व संख्येची बेरीज करायची भागिले एकूण संख्या असंही निघाल. जर क्रमगत संख्या असतील तर त्यासाठी एक सूत्र आहे सरासरी काढण्यासाठी. तर पहा काय आहे, तर सरासरी काढण्यासाठी सूत्र आहे सरासरी बरोबर पहिली संख्या प्लस शेवटची संख्या, पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2. तर या सूत्राचा वापर करून सुद्धा तुम्ही उत्तर काढू शकता. पहा पहिली संख्या आहे 1, नैसर्गिक संख्या 1 आणि 10 संख्येचे विचारले तर 10वी 10 भागिले 2. तर पहा 1 आणि 10चं बेरीज केली तर 11, 11 भागिले 2. तर पहा बे 1 बे पंचे 10 उरला 1 पॉईंट दिला 10 झाले, बे पंचे 10. तर या ठिकाणी 5.5 या ठिकाणी उत्तर येईल, म्हणजे 5.5 आपलं उत्तर असेल, सरासरी 5.5. तर या सूत्राने आपल्याला सोपं जाईल. पहा पुढील उदाहरण, पहिल्या 14 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती. तर ते सूत्र आहे सरासरी बरोबर पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2. तर पहिली संख्या पहा, पहिली संख्या आहे 1 आणि शेवटची संख्या 14 भागिले 2. बेरीज पाहिली तर 15 भागिले 2, बे 1 बे 7 14 उरला किती 1 पॉईंट दिला झाले 10, बे पंची 10. तर सरासरी येईल 7.5. तर अशा पद्धतीने आपण सरासरी अगदी लवकर काढू शकतो. पहा पुढील उदाहरण. पहा पहिल्या 16 नैसर्गिक संख्येची सरासरी किती. सूत्र तेच, पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2. पहिली संख्या आहे 1 प्लस शेवटची संख्या आहे 16 भागिले 2. तर बेरीज जर केली तर 17/2. तर बे 1 बे 8 16 पॉईंट दिला 10 झाले, बे पंची 10.
तर 8.5 काय येईल त्यांची सरासरी येईल. तर अशा पद्धतीने आपण लवकर उत्तर काढू शकतो. पहा पुढील नमुना. आता 30 नैसर्गिक संख्या सरासरी काढायची पहिल्या. तर या ठिकाणी पहिली संख्या आहे 1 प्लस शेवटची संख्या आहे 30 भागिले 2. तर पहा 30 आणि 1 31 भागिले 2. बेक बे बेक बे. त्यानंतर 11 झाले. बेपंचे 10. 1 उरला पॉईंट दिला 10 झाले. बेपंचे 10. तर उत्तर येईल 15.5. तर अशा पद्धतीने उत्तर काढता येईल. पहा पुढील. आता थोडंसं वेगळ्या पद्धतीने उत्तर काढूया. पहिल्या 14 विषम संख्यांची सरासरी किती. तर पाठीमागील सूत्रात सुद्धा वापर करून काढू शकतो. तो पहिली विषम संख्या आहे 1 आणि 14वी विषम संख्या जर पाहिली तर 14 दुने 28 मायनस 1. तर ती असेल 1 मायनस केलं तर 27 भागिले 2 बरोबर 14. 28 भागिले 2 जर केलं तर 14 उत्तर येईल. तर या पद्धतीचा तुम्हाला वापर करता येतो. पण जर या ठिकाणी तुमच्या जर विषम संख्येत जर तुम्हाला सरासरी काढायची असेल तर त्यासाठी सूत्र आहे जेवढ्या विषम संख्या असतील तेवढेच उत्तर लिहायचं. तर या ठिकाणी विषम संख्या आहेत 14 म्हणून पहिल्या 14 विषम संख्येत सरासरी 14च येणार. पहिल्या 20 विषम संख्येत सरासरी 20च येणार. पहिल्या 40 विषम संख्येत सरासरी 40च येणार. तर हे लक्षात ठेवायचे. यासाठी जेवढ्या विषम संख्या असतील तेवढेच उत्तर लिहायचं. या ठिकाणी सूत्रानं सुद्धा ह्या दिलेल्या काढू शकतात, पण हे पण लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. जर क्रमगत पहिल्या संख्या जर विषम संख्या काढायच्या असतील तर त्यासाठी जेवढ्या विषम संख्या दिल्यात तर ते त्याचं उत्तर असेल. पहा पुढील. आपल्याला पुढे जे सोडवता येईल. तर पहा पहिल्या 18 विषम संख्या सरासरी किती. तर पहिली असेल 1 आणि 18 दुनी 36. 36 मधून 1 जर वजा केली तर 35. आणि 1 36 भागिले 2. 36 भागिले 2 जर केलं तर उत्तर येतं 18. तर सूत्रानुसार सुद्धा तेच येणार आहे. पण आता सांगितलं तुम्हाला पहिल्या 18 विषम संख्या सरासरी किती असेल तर ती लक्षात ठेवायचं. ती 18 जाळी काढायची सुद्धा गरज नाही. ही सोपी पद्धत आहे. हे लक्षात ठेवायचं. सोप्या पद्धत आपण शिकत आहोत. त्यानंतर पुढील पाहूया. पहिल्या 25 विषम संख्यांची सरासरी किती. तर ती विषम संख्या सरासरी 25 असेल. तर ही सोपी पद्धत लक्षात ठेवा. तर नंतर पहिल्या 25 विषम संख्या सरासरी 25 असेल. त्यानंतर आता पहिल्या 28 समसंख्यांची सरासरी विचारलेली. अगोदर विषम विचारलं. तर यामध्ये सुद्धा आपण पाहूया. पहिली समसंख्या आहे 2 आणि 28वी समसंख्या असेल 28 दुनी 56. 28 दुनी 56 भागिले 2. तर पहा
56 + 2 58 भागिले 2 ह्या सूत्रानुसार तुम्ही काढू शकतात. पहा, बे एक बे, त्यानंतर बे दोन्ही 4, एक उरला 92, 18, तर उत्तर येईल 29. आता समसंख्यांची सरासरी काढायची असेल तर त्यासाठी एक सूत्र आहे. समसंख्या जेवढ्या दिल्यात त्यामध्ये फक्त एक मिळवायचा, तुमचं उत्तर निघून जाईल. म्हणजे या ठिकाणी किती दिल्या तुमच्या 28. आणि तुम्हाला विचारलं पहिल्या 28 समसंख्यांची सरासरी किती, तर 28 + 1 तुमचं उत्तर निघालं, तर तुमचं उत्तर असेल 29. तर पहा, या ठिकाणी सुद्धा आपण उत्तर काढलं 29 आलेलं आहे. तर ही सोपी पद्धत आहे. पहिल्या 28 समसंख्येची सरासरी किती असेल, 29 असेल, हे लक्षात ठेवायचं. चल पुढलं उदाहरण पाहूया. पहा, पहिल्या 32 समसंख्येची सरासरी किती, तर 32 + 1 बरोबर 33. सोपी पद्धत, अगदी 10 सेकंदात तुमचं उत्तर निघाल. चला पुढील उदाहरण पाहूया. एका नावेत सरासरी 22 किलोग्रॅम वजनाची 25 मुले बसली. नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन 24 किलोग्राम झाले, तर नावाड्याचे वजन किती. तर असे उदाहरणं हमखास परीक्षेसाठी विचारले जातात. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. तर अशा गणितामध्ये तुम्हाला खालील सूत्राचा उपयोग करायचा आहे. तर नावाड्याचा असेल, शिक्षकाचा असेल किंवा अन्य विद्यार्थी संख्येचं काहीतरी या ठिकाणी विचारलं जातं. विद्यार्थ्यांचं, शिक्षकाचं, नावाड्याचं असं या ठिकाणी वय, वजन विचारलं जातं. तर पहा, यासाठी सूत्र आहे या ठिकाणी नावाड्याचं वजन बरोबर आहे सरासरीतील फरक गुणिले विद्यार्थ्यांची संख्या प्लस नवीन सरासरी. आता सरासरी किती पहा, नावाड्याचं सरासरी होती 24 आणि मुलांची सरासरी होती 22. तर सरासरीतील फरक जर पाहिलं तर 24 - 22, तर सरासरीतील फरक आहे 2 गुणिले विद्यार्थ्यांची संख्या, तर विद्यार्थी आहेत 25, यांचा गुणाकार करायचा आहे सुरुवातीला आणि नंतर प्लस करायचं आहे नवीन सरासरी. नवीन सरासरी जी बनलेली आहे त्या ठिकाणी 24 ती प्लस करायची शेवटी. तर पहा, 25 दुनी 50, 25 दुनी 50, 50 प्लस 24, तर उत्तर असेल 74. तर हे वजन आहे या ठिकाणी नावाड्याचं 74 किलोचं या ठिकाणी नावाडी असेल. नावाड्याचं वजन 74 किलो आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला उत्तर काढता येतील. सरासरीतील फरक काढायचा, विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी काढता येईल. पहा पुढील पहा, 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी 20 आहे, तर यामधील सर्वात लहान संख्या कोणती. आता 5 क्रमवार समसंख्येची सरासरी दिलेली आहे आपल्याला. तर दिलेली संख्या ही सरासरी जी आली ती मधली संख्या असते, तर लक्षात घ्या. तर मधली संख्या आहे 20, म्हणजेच नंतर 2 संख्या आहेत आणि अगोदर 2 संख्या आहेत, अशा एकूण 5 संख्या आहेत, त्यांची सरासरी 20 आहे. तर 5 संख्या सरासरी 20 आहे, ती मधली संख्या 20 आहे. तर पुढील संख्या आहे 22 आणि 24. मागील संख्या जर पाहिल्या तर 18 आणि 16.
तर ह्या 5 संख्या आहेत. या 5 संख्यांची सरासरी 20 आहे. तर आपल्याला विचारले सर्वात लहान संख्या कोणती. आपल्याला लहान काढता येतील, मोठी काढता येतील किंवा सर्वच संख्या काढता येतात. तर आपल्याला विचारले सर्वात लहान संख्या कोणती येतील, तर ती आहे 16. तर लक्षात ठेवायचं, क्रमगत समसंख्या असेल किंवा विषम संख्या जर दिलेल्या असतील तर अशा पद्धतीने आपल्याला लहान मोठी संख्या काढता येईल. चला पुढील उदाहरण पाहूया. तर या ठिकाणी उत्तर होतं 16 सर्वात लहान संख्या असेल. पहा, 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 29 आहे. तर सुरुवातीला आपण समसंख्या पाहिल्या, या ठिकाणी विषम संख्या पाहूया. तर मधली संख्या असणार 29, त्याच्या पुढील 31, त्याच्या पुढील 33, तर त्याच्या अगोदर 27, त्याच्या अगोदर 25. तर या 5 क्रमवार क्रमगत विषम संख्यांची सरासरी 29 आहे, म्हणून मधली संख्या 29 घेतली आणि या संख्यांची सरासरी 29 येणार. तर अगोदरच्या ह्या 2 संख्या, नंतरच्या 2 संख्या आपल्याला सांगता येतील. तर आपल्याला विचार यामधील सर्वात मोठी संख्या कोणती, तर ती आहे 33. आपल्याला हे काढता येईल. चला पुढील उदाहरण पाहूया. पहा, 10च्या इथं पाण्यातील झालं, इथं पाढ्यातील आहे, लक्षात घ्या. पाढ्यातील ढ राहिलं इथं, पाढ्यातील. पाढ्यातील पहिल्या 6 संख्यांची सरासरी किती. तर पाहूया आता. तर या गणितामध्ये थोडंसं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की आता जे पहिले उदाहरण होते तर त्या पद्धतीनं न करता आपला एक नवीन ट्रिक पाहायची या ठिकाणी. तर जर असं असेल तर लक्षात घ्यायचं, अगोदर तुम्हाला एकूण संख्या किती काढायच्या आहेत, एक सूत्र वापरायचं तुम्हाला. यांची जर सरासरी काढायची असेल तर 10च्या पाढ्यातील पहिल्या 6 संख्येची सरासरी, तर अगोदर त्या 6 संख्येची बेरीज करावी लागेल तुम्हाला. तर 10च्या पाढ्यातील पहा, पहिली संख्या आहे 10, दुसरी संख्या आहे 20, तिसरी संख्या आहे 30, चौथी 40, पाचवी 50 आणि सहावी 60. तर आपल्याला याच्या अगोदर पण सांगितलं होतं की पहिली संख्या आणि शेवटची संख्यांची बेरीज केलं, 10 + 60 भागिले 2, तर पहा 70 भागिले 2, तर सरासरी असेल 35. तर अशा पद्धतीने आपल्याला उत्तर काढता येईल. तर या ठिकाणी 6 संख्या आहेत, यांची सरासरी 35 असेल. तर अशा पद्धतीने उत्तर काढता येईल. पहा पुढील. तर पहा, या ठिकाणी थोडं पाण्यातील झालेलं आहे, पाढ्यातील आहे, प्रश्नाचं थोडं मिस्टेक झालेली. तर 7 संख्या सरासरी विचारलेली. तर 15च्या पाढ्यातील पहिली संख्या आहे 15, 15 सती 5 सातवी संख्या आहे 105 भागिले 2. तर पहा सरासरी जर पाहिली तर 120 भागिले 2 बरोबर 60 सरासरी येईल. अशा पद्धतीने आपल्याला सरासरी काढता येईल. चला पुढील पाहूया. पहा, आता आपल्याला दिलेल्या संख्या घन संख्या आहेत आणि 1चा घन, 2चा घन, 3चा घन अशा पहिल्या 10 घन संख्यांची सरासरी काढायची. तर यासाठी एक सूत्र आहे, ते लक्षात ठेवायचं आहे काढण्यासाठी.
पहा तो आहे n बरोबर n म्हणजे नैसर्गिक संख्या लक्षात ठेवायची. n बरोबर या ठिकाणी n ची किंमत काय तर शेवटची संख्या लक्षात ठेवायची तुम्हाला. n बरोबर शेवटची संख्या. n म्हणजे शेवटची संख्या या ठिकाणी लक्षात ठेवायचे आणि सूत्र वापर करायचा या ठिकाणी. पहा n कंसात n + 1 कंसाचा वर्ग भागिले 4 बरोबर आपली सरासरी निघेल. पहा आता तर या ठिकाणी शेवटची संख्या आहे 10. 10चा घन आहे 10. हां त्यानंतर कंसात n 10 + 1 कंसाचा वर्ग भागिले 4. तर पहा 11चा 10 गुणिले 11चा वर्ग भागिले 4 उत्तर येईल. तर काटाकाटी करू शकतो या ठिकाणी गुणाकारला. बेदोनी 4 बेपंची 10. तर 5 गुणिले 11चा वर्ग आहे 121 भागिले 2. तर पहा आता यांचा गुणाकार करूया. 5 × 5 या ठिकाणी घेऊया. 5 × 5 5 दुनी 10 ला 0 हाचा आला 1. 5 × 5 आणि 6 भागिले 2. तर 605 भागिले 2 तर उत्तर येतं 302.5 302.5 या ठिकाणी सरासरी येईल. तर अशा पद्धतीने याची सुद्धा सरासरी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने काढता येईल. तर हे सूत्र लक्षात ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने हे उत्तर काढता येईल. चला पुढील उदाहरण पाहूया. सरावासाठी तेच प्रश्न घेऊया आपण, फक्त संख्या वेगळी. तर पहा सूत्र तेच. n आहे 12. शेवटची संख्या n आहे 12 कंसात 12 + 1चा वर्ग म्हणजे 13चा वर्ग भागिले 4. तर आपण या ठिकाणी लिहू शकतो 12 गुणिले 13चा वर्ग आहे 169 भागिले 4. काटाकाटी करूया. 4 × 4 4 त्रिकोण 12. तर सरासरी असेल पहा 3 गुणिले 169. तर गुणाकार करूया. 3 × 9 = 27 उरले 2. 3 × 6 = 18. 18 आणि 2 = 20 हाचाले 2. 3 × 1 = 3 आणि 2 = 5 म्हणजे 507 आपलं उत्तर असेल. सरासरी आपली निघेल. तर सरासरी आहे 507 आपली सरासरी आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ही सरासरी काढता येते. चला पुढील उदाहरण पाहूया. पहा n 16 आहे म्हणजेच 16 + 1चा वर्ग म्हणजे 17चा वर्ग होईल भागिले 4. 16 ला 16 17चा वर्ग 289 भागिले 4. तर 4 × 1 = 4 4 × 16. तर उत्तर या ठिकाणी येईल 4 गुणिले 289. तर पहा गुणाकार. 4 × 9 = 36 3 उरले. 4 × 8 = 32 आणि 3 = 35 ला 5 हाचाले 3. 4 × 2 = 8 आणि 3 = 11. तर या ठिकाणी सरासरी असेल 1156. तर अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला घन संख्यांची सरासरी सुद्धा काढता येईल. तर अशा पद्धतीने ही सरासरी अगदी आपण सुलभ पद्धतीने पाहिली. आणखी काही महत्त्वाची उदाहरणे आहेत, आपण पुढील